केली. या शीटला मी नाव देते मॅप. आता मला मॅपसाठी लागणारे लोकेशन, तर मी घेणार आहे कंट्री, स्टेट आणि मला हे पाहायचं आहे की कुठल्या स्टेटप्रमाणे सेल्स किती आहे. तर आपण इथे डबल क्लिक करू. आता लोकेशनमध्ये डबल क्लिक का करावं लागतं आहे, कारण त्याच्यामुळे त्याचे कोऑर्डिनेट्स म्हणजे लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड ओपन होतात. इथे मी डबल क्लिक केला, ऑटोमॅटिकली इथे मॅप आला आहे, मी काही केलेलं नाही आहे. आता मी तसंच स्टेटवरती पण करते आहे. आता स्टेटही मार्क झालेत, कुठल्या कंट्रीमध्ये कुठल्या स्टेटमध्ये माझा हा ऑर्डरचा डेटा बिलॉंग करतो हे मला दिसते. आता इथे तुम्ही पाहिलं असेल डिटेलमध्ये कंट्री आणि स्टेट आलेला आहे, पण मला पाहायचं आहे सेल्स. तर मी सेल्सला इथून घेऊन एकदा लेबलमध्ये टाकणार आहे, म्हणजे मला नंबर्स मिळतील, आणि एकदा या सेल्सला मी कलरमध्ये टाकणार आहे. अशा प्रकारे आपला सिम्पल मॅप जो मला सेल्स व्हॅल्यू दाखवते स्टेटप्रमाणे रेडी झाला आहे.